महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका महिनाभर लांबणीवर पडल्या असल्या तरी महायुती व महाविकास आघाडीचे नेते मात्र निवडणुकीच्या तयारीत पूर्णपणे लागलेले आहेत। सत्ताधारी महायुतीचे नेते नवनवीन योजनांच्या घोषणा करून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्याचा प्रचार प्रसार करत आहेत। दुसरीकडे लोकसभेत मिळालेल्या अनपेक्षित यशानंतर आता महाविकास आघाडीनेही जागा वाटपाच्या चर्चेची आघाडी घेतली आहे। जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस व उद्धव सेनेत स्पर्धा लागली। नुकतीच मुंबईतील जागा वाटपावर आघाडीत चर्चा झाली। त्यात उद्धव सेनेने सर्वाधिक जागांवर दावा केलाय। काय आहे याबाबत काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी धनश्री देशमुख। गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांनी 3 दिवसांचा दिल्ली दौरा करून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। सोनिया गांधी, राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे या प्रमुख काँग्रेस नेत्यांशी थेट चर्चा करून ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची लाईन ठरवून घेतली। लोकसभेत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला विधानसभेलाही आघाडीतील सर्वाधिक जागा देण्यास उद्धव ठाकरे तयार झाले आहेत। त्या बदल्यात उद्या आघाडीची सत्ता आली तर काही काळासाठी का होईना पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद देण्यास काँग्रेसचे हायकमांड तयार झाले आहे। विशेष म्हणजे शरद पवार यांनीही हा फॉर्म्युला मान्य केलाय। त्यामुळे आता आघाडीत काँग्रेसच मोठा भाऊ असेल हे निश्चित झाले। पण दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या जागा वाटपात फारसा फरक नसेल हेही दिल्लीतील नेत्यांकडून ठाकरे व पवार यांनी वदवून घेतले। आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटपाची चर्चा सुरू करून बाजी मारली। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी कोणाच्या पक्षाला किती जागा येतील यावर सध्या काथ्याकूट सुरू आहे। याबाबत 2 बैठकांमधून चर्चा झाली, पण अजून निर्णयापर्यंत नेते मंडळी आलेले नाहीत। मुंबईत विधानसभेचे 36 मतदारसंघ आहेत। त्याची वाटणी करण्यासाठी लोकसभेच्या निकालाचे निकष लावले जात आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील 6 पैकी 3 जागा उद्धव सेनेने तर 1 जागा काँग्रेसने जिंकली। उर्वरित जागांपैकी प्रत्येकी 1 जागा भाजप व शिंदे सेनेने जिंकली। आता या निकषावर आघाडीत मुंबईतील सर्वाधिक जागांवर उद्धव ठाकरे यांनी दावा केला आहे। शिवसेनेत फूट पडली तरी मुंबईतील मराठी मतदार हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहिला असल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलं। याच जोरावर उद्धव सेनेने 36 पैकी 22 जागांवर दावा केला। काँग्रेसला मात्र ते मान्य नाहीये। राज्यात काँग्रेसला अच्छे दिन आल्याचा दावा करत त्यांनीही 15 ते 17 जागा आपल्याला मिळाव्यात अशी आग्रही मागणी केली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुंबईत फारसे बळ नसल्यानं ते 5 ते 7 जागांवर समाधान मानण्यात तयार आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, उद्धव सेना व शरद पवारांची राष्ट्रवादी या पक्षांनी ज्या जागा जिंकल्यात त्या 20 जागांबाबत फारसे काही मतभेद नाहीत। मात्र भाजपचे आमदार असलेल्या 16 जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी आघाडीतील तिन्ही पक्षांची रस्सीखेच आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 पैकी शिवसेनेला 14, काँग्रेसला 4 तर राष्ट्रवादीला फक्त 1 मतदारसंघावरती यश मिळालं होतं। समाजवादी पक्षाच्या 1 जागेचा अपवाद वगळता उर्वरित 16 जागांवर भाजपचे आमदार निवडून आले होते। आता पक्षफुटीनंतर शिवसेनेच्या 14 पैकी 10 आमदार उद्धव सेनेकडे तर 6 आमदार शिंदे सेनेत विभागले गेले आहेत। राष्ट्रवादीचे एकमेव आमदार नवाब मलिक हे अजितदादांच्या गटात आहेत। मात्र सर्वाधिक आमदार आपलेच असल्यामुळे यावेळीही उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सर्वाधिक जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी आग्रह कायम ठेवला। त्यासाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक निकालाचा संदर्भही ठाकरेंनी दिलाय। या निवडणुकीत मुंबईतील 6 पैकी 4 मतदारसंघात उद्धव सेनेचे उमेदवार होते। त्यापैकी 3 विजयी झाले तर 4था उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा काठावरच पराभव झाला। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं मुंबईत 2 जागा लढवल्या, त्यापैकी 1च जिंकता आली। या 2 लोकसभा मतदारसंघातील 8 विधानसभा मतदारसंघापैकी 6 मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली। लोकसभेच्या 4 मतदारसंघात विधानसभेचे 16 मतदारसंघ येतात। या 16 पैकी 15 मतदारसंघात उद्धव सेनेला आघाडी मिळाली। याचाच अर्थ अजूनही मुंबईकर मतदार ठाकरेंच्या बाजूने असल्याचं सिद्ध झालं आहे। त्यामुळे या विधानसभेत किमान 20 ते 22 जागा आपल्याला हव्यात असा हट्ट ठाकरेंनी धरलाय। काँग्रेसचा 15 ते 17 जागांसाठी आग्रह आहे। 2019 मध्ये त्यांचे 4च आमदार निवडून आले होते। त्यापैकी वांद्रे पूर्वचे आमदार
झिशान सिद्दीकी हे आता पक्ष सोडून अजित पवार गटात गेलेत. वांद्रे मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रींचा कलानगर भाग येतो. हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण गेल्या वेळी पक्षात बंडखोरी झाल्यानं इथे शिवसेनेचा पराभव झाला होता. यावेळी काँग्रेसचा आमदार पक्ष सोडून गेल्यानं ठाकरेंनी हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी हट्ट धरला आहे. त्या बदल्यात दुसरा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास ते तयार आहेत. आता हाच ट्रेंड कायम राहिला तर त्यांचे 5 आमदार निवडून येऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसची 15 ते 17 जागांची मागणी निरर्थक असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय. शरद पवार गटाकडे मुंबईत एकही आमदार नाही. लोकसभेलाही त्यांचा एकही उमेदवार नसल्यानं पक्षफुटीनंतर त्यांच्या मुंबईतील ताकदीचा अजूनही अंदाज येऊ शकलेला नाही. त्यामुळे शरद पवार मुंबईतील जागांबाबत फारसे आग्रही दिसत नाहीत. 5 ते 7 जागांवर ते समाधान मानण्यास तयार आहेत. एकूणच राज्यातील नेत्यांनी कितीही ओढाताण केली तरी मेरिटच्या निकषाचा उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक जागा देण्यास काँग्रेस हायकमांड राजी होण्याचे संकेत दिल्लीतून दिले जात आहेत. त्यानुसार 2019च्या विधानसभा निवडणुकीचा व 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे संदर्भ पाहिले तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुंबईत 20, काँग्रेसला 10 तर शरद पवार गटाला 5 ते 6 विधानसभा मतदारसंघ अशी वाटणी होऊ शकते, असं राजकीय विश्लेषकांना वाटते. आघाडीचा मित्र पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींच्या साठी मानखुर्द शिवाजीनगरची एक जागा आघाडीतून सोडली जाऊ शकते. ही जागा काँग्रेस किंवा शरद पवार गटाच्या कोट्यातून दिली जाऊ शकते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.